काय झालं असतं आणि आल्याला म्हणलं असतो पण हसवले म्हणून कुठली तुम्ही काय म्हणलं असता दम झाला दम वित्तमंत्री रट्टीमध्ये काय आणि सगळ्यांना टॉयलेट बाथरूम द्यायचं काय करावं लागेल अवघड आहे ना. एवढी लोक जातात ठीक आहे आजी आजोबा जातात झालं पाहिजे परंपरा आहे पण कॉलेजची पण पोरं चालले शेती सोडून चालले म्हणून एक वेगळी वारी आम्ही घेऊन आलो करिअरची वारी. कशाची वारी तुम्हाला शाळेत येत आहे आज पण अभ्यास तुमचा पेपर झाला की नाही तुम्हाला मोठं हुशार व्हायचंय मोठं व्हायचंय चांगली नोकरी करायचं चांगलं करिअर करायचं काय करायचं मग त्याची वारी आहे. मग 10वी नंतर काय 12वी नंतर काय आर्ट्स सायन्स कॉमर्स त्यासोबत इथे लिहिलंय शेती आणि उद्योग. सॉफ्टवेअर खाऊन आपण जगू शकतो का सांगा जरा. कॉम्प्युटर खाऊन जगू शकतो का आपण. आता इथे येताना काही मुली कबड्डी खेळत होते काही खो खो खेळत होते. स्वामी विवेकानंद म्हणाले खरं टॅलेंट मैदानावर आहे. कसं आहे कुठे आहे तुम्हाला पण घाम आला पाहिजे काय आला पाहिजे पण अलीकडची मुलं खेळतच नाही. एक मुलगा म्हणला सकाळपासून 3 तास मी फुटबॉल खेळतो म्हणला मला वाटतं किती लांब आला असेल काय झालं एका बंद केला काहीतरी संपले म्हणला मोबाईलवर खेळत होता कशावर म्हणून तुमच्यात स्टॅमिना वाढावी तुम्ही काहीतरी ऐका म्हणून ही दिंडी घेऊन आलो. कुठं गव्हर्नमेंट चालवणार नाहीये मी जरी तुमचा जागा असला तरी होंडा जवळ मागत नाही मी अगोदर काय दिलं नाही तुम्ही होंडा सोडा. माझी 20 वर्षापासूनची इच्छा होती वारी करावी. मी भारतभर प्रवास केला सायकलवर महाराष्ट्रावर प्रवास केला दक्षिण भारत गेलो 25,000 किलोमीटर प्रवास केला पण ही एक वारी होती. पण दरवर्षी प्रॉब्लेम व्हायचा घरची रुक्मिणी रुसायची होतं ना मग आईला मग कधीतरी सोडली की नाही एकदा माहिती जास्त यायची नाही पण देवाने यावर्षी आमचं ऐकलं विशेषतः माझं ऐकलं तिला घरीच पाठवून दिलं 3-4 महिने. आता ती 2 महिना माझ्या घरीच येणार नाही म्हणजे मी बाप होणार आहे. ठीक आहे हा मग मी निवांत झालो तुमच्या सर्वांच्या भेटीसाठी मी पालखी घेऊन अलीकडची पोरं म्हणतील मामा पोरी आले ಮಾಡ್ಕೊತೀನಿ पोरी आले ಮಾಡ್ಕೊತೀನಿ तुम्ही यार पोरीला पडाय गेला. आजकाल मुली भरपूर आहेत मुलींची संख्या जास्त आहे. सावित्रीबाई फुलेंनी भरपूर मुलींसाठी शिक्षण दिलं शेण अंगावर घेतले किचन अंगावर घेतले म्हणून तुम्ही एवढ्या संख्येने आहात. एकदा सावित्रीकडे पण काय देऊयात मातेंनी छत्रपती शिवांना उभं केलं म्हणून आपण सगळे म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज की जेव्हा कळलं शिवांना की आम्हाला हिंदवी स्वराज्य उभं करायचं एक क्षण देखील वाया घातलं नाही. मी रोज 3:30 वाजता उठतो. किती वाजता तुम्ही किती वाजता उठता आमच्या मुलं भेटतात आम्ही सगळे 5-9 वाजता उठतो म्हणतात याचे काहीतरी याचे काय घ्यायचं ना आपण मात्र नाव तिथे नाव ಒಂದರೆ ಸಾಲ ಕೊಂಡಿಸಿದ್ರು ಬರಕೊಂಡು ಸರ್ ಬರೀ ಮಕ್ಕಳ ಯಾರ ಇದ್ದರೆ ಗುರುವಾರದ ಸ್ವಾमी त्याला रोज किती विचार येतो ना डोक्यात किती विचार येतात 85,000 किती आता नवीन मशीन आलंय AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची काय म्हणजे आता वाजले समजा 4:30 तुमच्या डोक्यात काय चाललं ती मशीन एका सेकंदात सांगते. सर त्याला नडत सात कुठे झालं त्यावरती जमणार तुमच्याकडे काय चाललं असेल सगळं खोकायला तिथे शून्यबंधन पुरसायला त्या मशीन बरोबर सांगते. पण आपल्या भारतामध्ये अनेक वर्षांपूर्वी एक मशीन होतं AI ते सगळं सांगत होतं मुलाला काय पाहिजे मुलीला पाहिजे ते म्हणजे AI घरातली आई सगळं कळत होतं पण आपल्या ताईचं ऐकत नाही बाबांचं ऐकत नाही सरांचं ऐकत नाही. मग 10वी नंतर 12वी इथं बसलेल्यांपैकी फक्त 3% लोकांना नोकरी मिळणार आहे. किती टक्के आता परवाच पोलीस भरती झाली सर 17,02,000 मुलं फॉर्म भरले आणि जागा होती फक्त 17,200 102 पैकी फक्त 1 मुलाला नोकरी मिळणार आहे. किती म्हणजे 0.1% बाकीचे 102 मुलांना नोकरी मिळणार नाही. आता डीएड बघा आम्ही 81 ला जन्म घेतला त्याला 80% नोकरी मिळायची नंतर 91 ला डीएड केलं की नोकरी मिळायची. तर काही लोक डीएड असतील 91 ला नाही 10वी ला डीएड होतो 10वी नंतर 12वी डीएड
शिक्षक त्याला टीईटी सीईटी नव्हती. एखादी संस्था पकडायची, संस्था पकडायला मुलगी असायचं, त्याच मुलीला लग्न कोण घ्यायचा, त्याच मुख्याध्यापक कसं चालायचं. आता डीआरडी वेळ पण नोकरी नाही. 91 2001 इंजिनिअरिंग केलं का नोकरी असायचं. काय केलं की डिप्लोमा इंजिनिअरिंग. गौरव म्हणलं की त्याला पाटलाचा मुलगा, बिराजाचा मुलगा इंजिनियर असायचा. आता इंजिनियर म्हणलं की कोण इंजिनियर, पाटील, गौरव, कांबळे, 100 इंजिनियर. असं दगड म्हणून नारावं सगळं इंजिनियर असेल. 2011 2010 2011 एमपीएससी युपीएससी पोलीस भरती. आपल्या गावात बरेच मुलं पोलीस आहेत. एनडीएला पण आहेत पाटील नावाचे विद्यार्थी. अनेक विद्यार्थी भरपूर झाले. आणि 2020 ला छान आला रोग, दिसलं पण नाही, तर घरी बसलो. कुठला कोरोना ये ना. आणि त्यानंतर कळलं करिअर काय आहे, सगळे थांब, सगळं बंद होतं. एकच इंडस्ट्री चालू होती, ती म्हणजे शेतकरी इंडस्ट्री. कुठली इंडस्ट्री. दुर्दैव आमच्या देशात 0.93% लोक देखील शेतीमध्ये ऍडमिशन घेत नाही. ऍग्रिकल्चर डिप्लोमा बीएस ऍग्री 100 पैकी एक मुलगा पण जात नाही. दुर्दैव आहे. आता जर मी विचारलं किती लोक शेती करणार आहे, एक जण हातवर करणार नाही. दुर्दैव आमच्या देशात. मी मागच्या वर्षी हुरडा विकलो, लोक हसले. मी सूट घालून बूट घालून अमेरिकेला हुरडा विकलो, जपानला पाठवलं, कॅनडाला पाठवलं. 700 रुपये किलो हुरडा. किती लोक कसे किलो. मंदी फुकट कोटर किंमतीला हवामान पडताना शेती. हे माझ्या गावात वाटलं, अख्ख्या गावात. पण किंमत त्या लोकांना. तुमच्याकडे पण आहे. इथं लिंबू बघा 20 रुपये 30 रुपये 40 रुपये किलो. पण घेऊन जाऊन दलाल 100 रुपये विकतो. आपल्या लोकांना विकायचं माहिती. तिथून पण नोकऱ्या नाहीये. व्यवसाय उद्योग करावा लागेल. बघा बीपी वाले बिहारवाले चहा विकतील, बटर विकतील. आता आमची ताई करते. मागच्या वर्षी मांडलं होतो तंबाखू ताई. पण आपण काय करणार. मग काय ते केलं पाहिजे की नाही. हॅलो, इथं रेल्वे जातात, पॅसेंजर आहेत, उद्यान आहेत ना, एक्सप्रेस आहे. आता वंदे भारत पण येईल. तसं तुमचं करिअर आहे. यानं मागेला टुकू 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 पॅसेंजर निघतो. 10 येतो निघतो, 12 येतो निघतो, 1 येतो निघतो. या लोकांचं चांगलं आहे. 10वी 12वी झालं, मस्तपैकी लग्न करून देतील. जैन जय महाराष्ट्र. हा दुकान बराला जकडा आडाला चिडा तिराला होगडा आणि निघल्या म्हणजे रेवा यार फोडून कुठे गेल कुसळा आमच्याकडे एकदम